परंतु आज सरकार मात्र ढिम्मा आहे. का ढिम्मा आहे? सरकारच्या तिजोरीमध्ये 1 रुपया नाही आहे. सरकारच्या तिजोरीमध्ये 1 रुपया नाही आणि आपण प्रत्येक जण ओरडतोय, शेतकरी टाळं फोडतोय की हेक्टरी 50,000 रुपये द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या, हेक्टरी 50,000 रुपये द्या. परंतु सरकारने बोलवून काही तुटपुंजी मदत 2,217 कोटी रुपये फक्त जलसिंचन पूरग्रस्त स्थितीला 2,217 कोटी रुपये मंजूर केले. तुटपुंजी मदत सरकारने केली. सरकार म्हणते केंद्रातील समिती येईल, केंद्रातली कमिटी येईल, मंत्र्यांची कृषी उद्योगातून ते पाहणी करतील. ते कधी करतील पाहणी? जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाचा प्राथमिक अहवाल केंद्राकडे जाईल, जेव्हा केंद्र ही कमिटी आणून महाराष्ट्राची पाहणी करेल आणि त्याच्यानंतर ती तरतूद होईल. पण आज रोजी कुठल्याही प्रकारचं पण झालं. आज रोजी केंद्रावर कुठलाही निधी नाही, कुठलाही काय नाही. 50,000 कोटी रुपयेही नाही आहेत. तुम्ही सांगू इच्छितो लवकरात लवकर निधी जाहीर करा आणि 50,000 कोटी 2,200 कोटी नाही तर 50,000 पर हेक्टरी मिळालेले पाहिजेत. जे 14,000 कोटी रुपये तुम्ही कुंभमेळ्यासाठी जाहीर केलेत ते कुंभमेळ्यासाठी जाहीर न करता त्यातली निधी तुम्ही पूरग्रस्तांसाठी जमा करा असं माझं सांगणं आहे. एवढं सांगतो. नाही तर महाराष्ट्र सरकारमधला पाय उतार व्हावेल. नहीं तो सत्ता खाली करो जनता आइए, सत्ता खाली करो जनता आइए, भ्रष्टाचार कम करो जनता आइए. धन्यवाद.